पण हे रॅकेट जी लोक रन करत होती त्या सगळ्यांना अरेस्ट झाली. हे ड्रग्स खूप भयंकर असतात बाई. मी असं ऐकलंय की तरुण पिढीला जर ह्याचं व्यसन लागलं तर आयुष्य उद्ध्वस्त होतं. कधी कधी तर अकाली मृत्यू सुद्धा होतो. ऑफकोर्स, कारण ड्रग्ज हे शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहेत. पण मला राग या गोष्टीचा येतो की हे स्मगलर्स फक्त यंग जनरेशनलाच टार्गेट करतात, ते सुद्धा मुद्दाम. कारण त्यांना माहिती आहे ते शाळेत न निघतात, त्यांना योग्य काय अयोग्य काय हे कळत नाही. एकदा त्यांना या गोष्टी ट्राय करायला लावायच्या आणि मग त्यांना व्यसन लागतं. अँड देन दे बिकम देअर कस्टमर्स. ते फक्त त्यांचा फायदा बघतात, बाकी काही. म्हणजे थोडेसे पैसे कमवण्यासाठी ही लोक लोकांच्या आयुष्याची पर्वाही करत नाही. अजिबात करत नाही. आणि म्हणूनच त्या सगळ्यांना शिक्षा व्हायला हवी. हो, MNNच्या माध्यमातून त्यांचे चेहरे आपण जगासमोर आणायचे. त्यांना शिक्षा देणं ही पूर्णपणे आपली जबाबदारी आहे. आणि आपल्याकडे तर इतकं स्ट्रॉंग मीडियम आहे MNN सारखं, आणि आपला आवाज जनतेपासून सरकारपर्यंत पोहोचतो. त्याच्यामुळे ही न्यूज किंवा हे चेहरे जगासमोर आणणं ही पूर्णपणे आपली जबाबदारी आहे. मग आता ही जबाबदारी सुद्धा केदार घेणार आहे का? तो नाहीये इथे. आय डोंट नो. कारण कुठे आहे? कुठे आहे तुझा जबाबदार केदार? काकू, प्लीज ब्रेकफास्ट टेबलवर हा विषय नको. वा, हे बरं आहे तुझं. म्हणजे एरवी त्याचं कौतुक करताना तुला जेवण ब्रेकफास्ट काहीही दिसत नाही. आणि नेमका आत्ताच तुला विषय नकोय का? चॅनलकडे एवढं महत्वाचं काम असताना केदार तिकडे नाहीये म्हणून तुला विषय नकोय का आता? पण काकू, तो इथे नाहीये, मग आपण त्याला कशाला दोष देतोय? तेच का नाहीये? का नाहीये तो इथे? आपल्या चॅनलचं सगळ्यात महत्वाचं काम आहे ना, तर तो तिथे असलाच पाहिजे ना. त्याला फोन करून सांग. त्याला म्हणावं बायको बरोबर वेळ घालवण्यापेक्षा ना कामाकडे लक्ष दे. तो MNNच्या कामात सुद्धा लक्ष देतो. आणि तो फिरायला नाही गेलाय, तो आश्रमाच्या कामासाठी बाहेर गेलाय. त्यांनी इन्फॉर्म केलंय मला. मला तुझ्या वागण्याचं आश्चर्यच वाटतं. म्हणजे केदारने काहीही करावं, कसंही वागावा, तरी तो चांगला आहे, तो जबाबदार आहे. आणि माझा युवराज कितीही नीट वागला तरी तो नालायक.